हाय नमस्कार मित्रांनो, तुमच्या हा सकाळच्या 10 वाजताच्या प्रहराला सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो मी चाललो आहे मुलुंड नाट्य मंदिर इथे, कालिदास नाट्य मंदिर मुलुंड इथे नाटक बघायला. शिरोली गावाचं एक नाटक आहे, तर आम्ही नाटक बघायला चाललो आहे. म्हणजे नाटक खूप सकाळचं लावलं आहे, म्हणजे संडे असतानासुद्धा, आज रविवार असतानासुद्धा खूप लवकर उठून नाटक बघायला जावं लागतं तिकडे. खूप छान नाटक असतं शिरोलीकरांचं. तर नाट्यगृहात भेटू, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मेट्रो कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. तरी सर्व मस्त नेपथ्य केला, एक नंबर आहे. प्रोफेशनल आर्टिस्ट घ्यावं ना. हे 6, 7 आणि 8 आता मम्मी पाणी पाहिजे. आई मला नेहमी म्हणायची, आपण दुसऱ्यांना प्रेमाने वागवलं तरच जग आपल्याला मान देईल. एकदा का तुझं लग्न झालं लग्नाचा विषय काढला त्याची का टाळलं जाते हे कळत नाही. बाबाची सत्ता कधी गाजवली नाही, पण माझा एकही शब्द का शिल्पादेवी आहे ना, त्याच्या घरापासून ते लक्ष्मण घाडीच्या घरापर्यंत अहो सगळ्या गावाचा भुसकाट पाडून टाकलाय. कुठल्या गावामध्ये बोलताय तुम्ही? अहो तुम्ही नाही काय म्हणाल, त्या तेलीवाडीपासून ते भंडारवाड्यापर्यंत लालाची आणि रस्त्याची सगळी कामं करायची म्हणून. झाली का ती कामं? हा काय विचार ना झाला. अहो मामा नागरी नगराचा हात घातले, मग गाडीचा पण काम असू दे, उरात करणार. काय समजलं? काय समजायचं ते समजलो. हा तुमचं अजून एक काम अर्धवट राहिले, हे लक्षात आहे का तुमच्या? अर्धवट राहिलाय कधी?
आणि कवा मामा हा गेल्याच आठवड्यात याच घरात आणि याच वेळेला एक काम सांगितलं होतं आठवतंय का काही काय सांगितलं का हा मी मागायला लावला तशी ती शाळेची बवी सुद्धा आली आणि पुस्तकं ठेवायसाठी ती कपाट पण आणली आणि हो त्या शिल्प्याच्या घरात त्या डाक्टराची राहण्याची व्यवस्था मी केली बस हा अरे एवढंच अहो यापेक्षा मला काय पण आठवत नाही मामा नागरे हो, हा. तुमचं आता वय झालंय तुम्हाला संपूर्ण आरामाची गरज आहे बघा असं म्हणतात वाले तर येणं झोप त्याचं नाव काय? मामा? अजून माझा इतिहास, ऐक. भूगोल, गणित परफेक्ट आहे अहो संस्कृतचं विचारू नका आणि कविता त्या तर अजून का म्हणू काय सावध माझी हर्ष नको लावल्या. आहे ना सगळी ज्ञान चांगला कंपड आहे माझ्या आहे ना अहो मी पण ताच म्हणताय अहो, या उभ्या तालुक्यात असा एक बी गडी नाही जो या महामनाची बरोबरी करील काय नाव आहे? तुमच्या मनामध्ये आता कोळी गोष्टी राहत होय होय अहो मुलीप्रमाणे मानता काय मुलगीच आहे ती माझी मग याच नात्याने लागा म्हणून तुझ्या लग्नाच्या तयारीला तयारी आणि ती जर काय करायची लग्न करायचं म्हणजे त्यासाठी एक नवरा मला लागतो अहो, होय पण हा त्याला आता आणायचं तरी कुठलं आता ती काय वस्तू आहे बाजारात गेलो मी आणली मग कसा मिळवायचा हा नवरा त्यासाठी आपण काही पत्र व्यवहार देणार होतो अहो काय सगळ्या करू पण पण कशाला हो मी पण तास म्हणताय नाही म्हणजे जान्हवीला विचारलं काय हो आता तिला काय विचारायचं अहो असा कसा म्हणता लगेच तिचा मग तिला विचाराय नको ती काय म्हणणार नवरा मुलगा सुंदर सुशील आणि चांगला कमावणार असं काही झालं अहो हा असा तुम्हाच वाटताय मला हा झाला आजकालचा युग काय तर संगणकाचा आहे ना अहो फेसबुक आणि वायफाय वापरून आजकालची पिढी हायफाय झाले म्हणून आपल्याला वाटलं मामा हा. जग 21व्या शतकाकडे चाललंय तरी संस्कार आणि संस्कृती यामध्ये कोणताच बदल झाला नाही रूढी परंपरा त्याच आहेत आणि लग्नाच्या पद्धती सुद्धा त्याच आहेत त्याच्यामध्ये कोणताच बदल झाला नाही काय समजलं पण तरी सुद्धा मी काय म्हणतो काय म्हणू नका पहिले ती पत्रे गोष्ट करूया बघू त्याला मला काय त्याला शेवटी काय तर म्हणतात ना भीक नको पण कुत्रावर आणि पाटलाची बायको सरपंच बरोबर होय मग यासाठी ही चारच पोरं नावं निवडली ते चौघे आमच्या नात्यातले आणि आमच्या प्रतिष्ठेला शोधणारे आहेत म्हणून हा मग काय जानूचा स्वयंवर करणार की काय होय हा या चौघांचे परीक्षण घेऊन त्यातून योग्य वयाची निवड करू आपण हा सगळं ठीक आहे हो पण ही पोरा जान्हवीला कधी भेटली होती काय हो क्वचित लहानपणी झालंच आहे भेट त्यांची मग बरं आहे अहो नाही म्हणजे परीक्षेत येणाऱ्याला आणि घेणाऱ्याला भीती वाटणार नाही मग आता लागा तयारीला होय तोपर्यंत मी गावात जाऊन येतो हो. ठीक आहे आणि हो हा. तोपर्यंत सगळ्या कामाच्या वेळेस तुम्ही मागे लागा काय समजलं होय 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 चालला सगळा काढता मना समाजला हा चला आता भटाचा पोशाख करायला लागल चालला या मामा नाचलेला उसर मिळत झाला हा पण गावच्या पाणवट्यापासून धरणापर्यंत सगळी कामं मनाच करायला लागतात पण मी पण काय कमी नाही गिर गाय आता टाकू पण आणि नाचताना मोडली कंबर हा आता हा कायचा लग्नाचा झटपट करून मोकला व्हाय हवा अहो नाही तर यामुळे या महामनातल्या कोण विचारायचं नाही काय समजलं आणि अगदी खरं आहे ते. हा? शुभ अशुभाला जसं गणपती पूजन करतात तसं गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाला मामानाचे असायलाच हवे अगं होय पण एक दिवस या मामाला मामा बनवून त्याची मी लावली आणि काय झालं? तुमचा कालेजाचा कार्यक्रम एवढ्या लवकर झाला सुरू झाल्यावरच मी निघाली कारण तिचं काम मला संपलं होतं ना म्हणून हा बाकी छान तुमच्या मुलांचा कसा असता पहिल्यांदा सातवच कुंडल घेऊन जन्माला आला होता आणि आताची पोरा मोबाईल घेऊनच बाहेर येतात जोर करत साऱ्या गोष्टी आपल्याला बोर बसल्या होय काय
तिकडं लाईट पण त्यात लागली. नवऱ्या मुलाची माहिती काढतो तिकडं नको तुम्ही कोणाचं लग्न जमवताय? त्याला तुझ्याशिवाय दुसरा हाय कोणाचा माझं? का? मी आनंदात आहे ते पाहवत नाही तुम्हाला? अगं तुझा आनंद वाढवण्यासाठी तर आम्ही खटापट करत आहोत आम्ही म्हणजे कोण? त्याला दुसरा कोण राव साहेब आणि मी हो, हा. म्हणजे हा. माझ्या लग्नाचा बाजार मांडला तुम्ही. बाजार काय गं बाय दादा काय सांग स्वयंवर म्हणतात ना आज करणार आहोत आम्ही आणि कोण आहे ती चौघ जण? सगळे तुमच्या नात्यातलेच आहेत आता मी मुळीच लग्न करणार नाही. तुझ्या नात्यात काय गं म्हणतो तू अगं याच्या बरोबर तुला लग्न करायच लागल नाही तर काय म्हणतात ना कराया गेला गणपती आणि भिकाऱ्याचा झाला लखपती असा काहीतरी व्हायचा म्हणजे हा हट्ट आहे तर तुमचा. हट्ट नाही ग बा विनंती आहे मी काय म्हणतो अगं एकदा कधी तू चौघांना बघून तर घे मग तू आपला कायदा ठरव ठीक हा. आहे, मी त्या चौघांची परीक्षा घेईन, मग काय ते ठरवेन. आत्ता कसा शियाण्याला शब्दाचा मान आणि देवाला पूजेचा भार मामा हा. काय बोलताय तुम्ही? अगं माझा सोड ग पण तू परीक्षा घेणार म्हणजे नक्की नेमका काय करणार ग म्हणजे त्याच्या स्वभावाची पारख घेणार. माझी आई अगं असा भलतासारखा काय करू नको नाही तर तुला ना मला आणि बाप ठार गेला अशी अवस्था व्हायची आणि शिवाय रावसाहेबांना जर संशय आला ना तर वरात टाकील आपली वरात मामा हा. लग्नाची वरात कसली काढताय? आधी लग्न तर होऊ द्या, मग काढू की वरात, ते पण बँडवाल्या घेऊन एकदम चौकात. कशाला उगीच मनसुबे रचताय? म्हणजे काय म्हणायचं तुला? अहो दादा ती काय म्हणणार आहे आणि तुमचा सोबत ती काय डावलणार आहे एवढा विश्वास अजून आहे तिच्यावर? आहे ना मग तर झाला अहो तुम्ही ठरवाल तर तिला मान्य असणार काय ग मामा सांगून टाक काय ते एकदाचा उगीच आजच्या गंताला येल कशाला बाबा तुम्ही काही म्हणालात ना तरी मी विचार केला नाही या गोष्टीचा अजून. तू विचार केला नसशील, पण आमचं ठरलंय. म्हणजे तुम्ही जबरदस्ती करणार? बाबा हे योग्य नाही. काय योग्य तू काय योग्य हे चांगलं कळतं मला. आणि शिवाय रावसाहेब तुझे वडील आहेत अगं हिथंच बघणार ते तुझं पण ते मला माहिती नसेल तर. तरी सुद्धा तुला त्या चौघात एकावर लग्न करावं लागणार आहे. आणि मी लग्नच नाही केलं तर? तू नाही तर बाप लग्न करेल. रावसाहेब अहो म्हणतात तरी काय हा जग काय म्हणे आंधळा मातो एक डोळा आणि या म्हाताऱ्याला खूळ लागला पण काय म्हणायची परवा नाही मला. पण हिने जर माझं ऐकलं नाही तर मी काय म्हणतो रावसाहेब उगीच वाद कशाला हा मामाना तरी हाय नव मी बघतो प्रयत्न करू अहो या उभ्या तालुक्यात माहिती आहे ना हा मामाना तरी एक नंबर आहे ठीक आहे करा, हा. काय हो ते करा. होय होय पण मला होकार हवाय आणि तोही आजच्या आज. बाबा आला. दोन्ही घरचा पाहुणा गो मारून गेला हा? वाद करून काय मिळवला मग काय करू? ते आपला कट्ट सोडत नाही. तू कुठं व्हाय म्हणते त्याला कारणही तसंच आहे. हा? त्याला मला तरी काय ना करू दे बाबा हा. हो मी आता मोठी झाली. हा. जगाचा अनुभव नसेल मला, बरं. पण बाबांनी शिकवल्यामुळे चांगलं वाईट कळतंय मला. तर माझं म्हणणं नको काय ऐकून घ्यायला. पण तुझं म्हणणं तरी काय आहे मामा हा. प्रेम विवाहाबद्दल तुम्हाला काय वाटतं? घ्या आता मला काय वाटणार आधी झौज भारी आणि त्या घंटी पंढरीची पण एक मग या गोष्टीचा मला कुठे काय अंदाज आहे नाहीतर कधीच केला असता झिंगाट आणि झालं असतं सैराट पण तू काय विचारते कारण माझं प्रेम बसलंय एका मुलावर. हळू बोल अगं रावसाहेबांनी ऐकलं ना तर तर काय होणार आहे? एक ना एक दिवस कळणारच आहे त्यांना. अगं म्हणजे चौघाचा काय बघू काय होईल ते होईल. काय होणार मग बाप बेटी या भानगडीत ना या मामाचा सँडविच होणार आणि मग लोक म्हणणार करून गेला गाव आणि या मामा नाचरेचं नाव नाव तुमचंच येणार. हा. कारण मामा या शब्दात मा हा शब्द दोनदा येतो की नाही? शिवाय मी तुमची मानसकन्या आहे की नाही? वय वय ता मी कधी विसरायचं नाही अगं म्हणूनच तर तुम्हा बाप बेटीच्या भानगडीत या मामाला अजून किती नाचायला लागणार आहे ना तर त्या देवाला ठाऊ हा पण मी आपण काही कच्च्या अमृतचा चेहरा नाही अहो त्याला कळ नाही त्याला डर कशाला आणि शिमग्याच्या आधी कोमोबम कशाला
मामा तुम्ही तयारीला लागा होय. मी पण माझ्या पेपरची तयारी करते त्याला काय तर व्यवस्थित कर नाही तर रात्र वैद्यची आहे गाठ रावसाहेबांची हे ध्यानात ठेव म्हणजे झाला हा येतो मी बरं हा. फक्त घाबरलं ना मामा मस्त बोलतो. काय करू तेच कळत नाहीये बाबांना माझ्या प्रेमाबद्दल कसं सांगू आणि नाही सांगितलं तर माझ्या प्रेमाचं काय बाबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय कशाबद्दल माझ्या लग्नाबद्दल पण तुम्ही ऐकणार आहात का ऐकण्यासारखं असेल तर नक्की ऐकेन. बाबा आजपर्यंत प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला स्वातंत्र्य दिलं मग लग्नाच्याच बाबतीत माझं स्वातंत्र्य का हिरावून घेत आहे जानू मी बाप आहे तुझा आणि आपल्या मुलीचं आयुष्य सुखी व्हावं एवढीच इच्छा आहे माझी. मग त्या मुलीचं म्हणणं काय आहे, ते तरी ऐकून घ्या काय ते स्पष्ट बोल. बाबा अहो तुम्ही आणलेल्या स्थळावर नाही ते आम्हाला मंजूर नाही. बाबा अहो तू तरीची होता पण त्याने स्वकष्टाने स्वतःला सिद्ध करून दाखवलंय आज सारं गाव त्याच्या कर्तृत्वाला मानतंय ते काही असलं ना तरी त्याची ना आमची बरोबरी होऊ शकत नाही. आम्ही इनामदार आहोत त्या घरचे. आमचा पाय पोचण्याची काय केल्या त्याची बाबा अहो जरा स्पष्टपणे बघितलं ना तर वैभवचं मोठं ना नक्की दिसेल तुम्हाला जर कथा आणणारी प्रत्येक गोष्ट होणार नसते. म्हणजे बघ तुला जर माझं म्हणणं ऐकायचं नसेल ना तर तुझा माझा तुला मोकळा आहे. काय करू मी आता आणि या बाग पेटीच्या भानपेटी सगळं विस्फोट झालाय मगाशी तारा तारा गेला खरा तुझ्या गावात विकासाची फाईल इथंच कुठेतरी विसरला बेवडी नाही चक्कर ही पहिली रावसाहेबांना द्याय हवी नाही तर माझा काय खरा नाही आता कोणता मांडलाय टायमिंग पण खतरनाक आहे रिहर्सल मस्त झाली त्यांची. हॅलो 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 माधवराव इनामदारांचं घर नाही ना मी मामा नाचरे बोलताय ओके मी अश्विनी बोलते बोल अश्विनी अहो इन्स्पेक्टर अश्विनी हा हा मॅडम मॅडम तुम्ही आल्या का तिकडं हो हा 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 हो तुम्ही तिकडं थांबा मी धावत धावत येतो तिकडं ओके हा हा काय मला काय काय लोक नाही ओळखत. हां बरोबर भावाजी हो. हे जाणवे तू काय आलीस इथं? अरे पुन्हा आलीच म्हणून कुठे होती 2 दिवस मलाच माहित नाही कुठे होती ती अरे बापरे अगं म्हणजे बुधबाधा झाली की नाही तुला असं तरी नको मी गंभीरपणे बोलते अगं पण इतकी का गंभीर झाली वैभव बाबांना आपल्या प्रेमाबद्दल समजतंय अरे बापरे मग तर आता आणखीनच भीतर पिकते पण काय कर त्याला कसं समजलं अरे मीच सांगितलं त्यांना अगं पण इतकी घाई काय होती तुला वैभव अरे ते माझं लग्न ठरवत आहे छान आहे की मग करून टाक लग्न छान आहे का
अरे माझ्यासाठी स्वयंवर ठेवणार आहे ते. मग तर उत्तमच आहे. तर गावगावची राजकुमार येतील तुझा पण जिंकायला. तुम्ही काय करशील? मी अगं मी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या स्वागताला उभा राहील. पण माझ्या बाबांचा विरोध करणार नाहीस? प्रेमासाठी पुन्हा रक्त वापरावं असं नाही वाटत. उलट मला त्यांना प्रेमाने जिंकायचं. वैभव, अरे काकांचा मृत्यू हा अपघात होता. असं तुला तुझ्या बाबांनी सांगितलं. पण त्याचं खरं कारण वेगळंच आहे. पण जाऊ दे तो विषय. मला इतिहासाची उजळणी करायची नाही. त्यापेक्षा मला आपलं भविष्यकाळ सुखाचं करायचं. अरे पण मग आता मी काय करू? शोधल्यावर मार्ग सापडतो आणि तितकीच हुशार आहे सर. म्हणजे तुटणारी नाती सोडायची ती जुळणार नाती तोडायची. हे सर्वस्वी आता तुझ्या हातात आहे. म्हणजे आई युद्धाच्या वेळेला तू माघार घेणार तर? घेऊ नकोस. तू तुझ्या पाठीशी आहे. बरं आहे महाराज, तुम्ही पाठीशीच राहा. मलाच काहीतरी करावं लागेल. पण नेमकं काय करू तेच कळत नाहीये. पाणी पाणी जास्त पाणी नको पिऊ. मम्मी पाणी अरे अरे, अरे काय? या अलवड्या का? म्हणजे तुझं डोकं आपोआप झालं. आईला तिलाच वाटतं. नाही तुझ्या प्रेमाने सासणी दिली आहे. आपल्या लाडक्या मुंबईच्या डोक्याला चालना मिळावी ना म्हणून. छान रुचकर लागत पड्या. होणारच. अगं आई कोणाची आहे? मी पण सून आहे त्यांची. हो ना. अगं मग तिला तो वागायला शिक. म्हणजे एका गरीब मुलाला प्रेम करत असताना त्या घरच्या श्रीमंतीला लाथ मारली आणि तिची सून म्हणून तुझ्या अंगी तू नसायला हवे. अरे वेळ आली ना तर मी सुद्धा ते करेन. वा आता शक्यच तू माझी. अगं तुझ्या या बेटर स्वभावात तुम्ही प्रेम केलं. म्हणजे माझं फक्त स्वभाव चांगला आहे. ज्या दिवशी तिने माझा संदेश लावून लग्न केलं ना तेव्हाच केली ती आमच्यासाठी. आणि तोंडाचं तुमचं ऐकण्यात आहे. म्हणून तर आपल्या बहिणीच्या नशिबी कायमचं वैद्य टोकवलं तुम्ही. त्या गुलाबरावाच्या साथीने माझ्या बाबांचा फोन केला तुम्ही. खोटा आहे ते. त्या बापाच्या कुणाशी माझा काही एक संबंध नव्हता. तो त्या गुलाबरावाकडे होता. आणि तसाही तुलाकडे आदरवाईज असणाऱ्यांच्या घरी सोडून अरे काय म्हणतोय ते? तुझ्या भावांना विश्वास नाही का? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. ठेवा पण माझ्या डोक्यावर हात आणि सांगा तुम्ही निर्दोष आहात म्हणून. बघ काही करा लावू नकोस. कधीच खोटा बोलत नाही. आणि याचा बापाच्या कुणाशी माझा काही एक संबंध नव्हता. बाबा तर तुम्हाला काय अर्थ दिसते? हा शब्द आहे माझा. मला धमकी देते. याला प्रोत्साहन. तुम्हाला काय हवं ते समजा. ठीक आहे मग मी पाहतो हे लग्न कसं काय होतंय ते. मी आपल्यासारखा तुमचा विरोध न मानता या तुझा दोष नाही तुझ्या रक्ताचा दोष आहे. बाबासारखा प्रेमानं का तू माधवराव दुसऱ्यांना दोष देताना आपण काय त्याचा विचार करावा माणसानं. बस आमच्या वागण्या शिवू नकोस नाहीतर माझ्याकडे दिला. हो गावाचा देव म्हणजे ना इनामदारांचा मुलगा. असली भाषा सोबत नाही. अरे काय शोभतं आणि काय शोभत नाही हे तुला कृतीतूनच दाखवतो. आजपर्यंत आमच्या मुलगा किती कारस्थाने केले त्यासाठी आम्ही प्राणवला केला. पण आता नाही. तू आमच्या इज्जतीला हात घालण्याचा प्रयत्न करतो. तुला वेळ चावायला हवं. बाबा अहो, काय बोलताय तुम्ही? आणि कोणाला बोलताय? तुमचं हे रूप पहिल्यांदाच बघते मी. अगं अशी बरीच रूप आहे त्यांची. त्याचा मुलगडा करण्याचा प्रयत्न माझ्या बाबांनी केला. म्हणून त्यांना त्यांचे प्राण गमवायला लागले. चाल तडकोन का खरं बोलण्याचा त्रास झाला. खरं बोलण्याचं नाटक करून माझ्या मुलीला प्रेमाच्या काय जोड करतो काय शेवटी मला दिलेला बापाचा वेगळा शकतोस तू. माधवराव हो आयुष्यभर दुसऱ्यावर कधी प्रेमच केलंच नाही. तर तुम्हाला काय करणार खऱ्या प्रेमाची किंमत. पण माझ्या आई बाबांनी मला जन्मजात प्रेमाचं बाल रूपाचे आणि त्याच्या फलावरती जागीला आपलंसं करेन मी. अरे मी जिवंत असावं कधी शक्य होणार नाही. बाबा जान्हवी त्या घराचा उंबरडा ओलांडलास ना तर आयुष्यभर तोंड मानाने तुझं. बाबा बाबा तर आपल्या लग्नाला कधीच संमती देणार नाही. आणि कसे काय संमती देत नाहीत ना हे पाहतोच मी.
करायचं आपल्याला. पण काही गडबड झाली तर मला सांगू नको. देवाच्या पाठीशी आहे. म्हणजे आजपासून या नाटकाला सुरुवात करायची आपल्याला. कारण प्रेमात मुद्दा सर्व काही चल येतो. अगदी गोंधळ उडालाय हां याला ओळखतो मी, याला ओळखतो मला. काय करू आणि काय नको कळेना. नाव माहीत नाही. वा फॅन्टास्टिक. काय डायलॉग डिलिव्हरी आहे. टू बी और नॉट टू बी. अच्छा लिझामध्ये तुमचं प्रेम सापडलंय का? डोंट वरी, बंदा तुमच्या सेवेला हजर आहे. माझी सेवा करणारे आपण कोण? मी दूध दे. अहो घर आहे शौचालय नव्हे. माझं नाव आहे हनुमंतराव गुणवंतराव देशपांडे. शॉर्ट फॉर्म. समजलं. काय असं कोणाच्याही घरात उतरला हे घर आहे पिक्चरच्या लोकेशनचं चढ आहे. सॉरी त्यासाठी माफी मागतो. पण पिक्चरच्या लोकेशनसाठी हेच तर एकदमच वाईट नाहीये. पण हा पिक्चरच्या लोकेशनसाठी नाही, स्वतःसाठी स्थळ पाहायला आलो. मला वाटतं तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. कसं काय शक्य आहे? भाऊ माधवराव इनामदारच आहे ना? हो पण ते स्थळाचं काय? तेच तर पाहायला आलोय. माधवरावाची ती मुलगी काय बरं तिचं नाव? जानवी. पण सगळे तिला लाडाने जानू असंही म्हणतात. वा सुंदर. जानू मेरी जानू. काय हो? तुम्ही खरंच तिच्याशी लग्न करणार? मग तू आवडीचा फोटो काढायला आलो. फोटो काढायचा तर विचार सुद्धा करू नका आणि तिच्याकडे बघण्याचा तर प्रयत्न सुद्धा करू नका. हा, ते भूत आहे की काय? भूत परवडतात. भूतांच्या भीतीने माणूस एकाचा मरतो तरी. पण ही बया मध्येच हसते काय, पोटाने रडते काय, मध्येच हसते काय, काय? हा, तुला पिक्चरचं वेळ आहे वाटतं. पिक्चरचं नाही, तिला खरंच वेळ आहे. काय का? तर लहानपणी डोक्यावर पडली ती. तेव्हापासून एक मेंदू कामातून गेला तिचा. आणि परपुरुषानं पाहिलं की काय दिसली? सांगताही येत नाही आणि शॉलही येत नाही. अशी अवस्था होते. सांगतोय मामा. तुम्ही ऐकताय ना ते? नाही हो, कसं काय शक्य आहे? अशक्य. अशक्य असं शब्दात पाहायची शपथ. कधी लगेच बोलण्याचं. खालचंच निघालं. नमस्कार माणुसरे. माणूस नाही. अरे हो, बघेशील ना मामा. माझे गप्पा कामात सोडले दिसत नाही. अहो मी रावण. सीतारामासाठी आलाय. आणि मी तो रावण नव्हे. मी रामचंद्र वसंत नसाळे. लोक मला बाबू नसाळे म्हणून ओळखतात. माधवराव इनामदार. लेखक मामा नाचरे. काय व्यवसाय नाही करतात तुम्ही? मी प्रायमरी कृषी नाटकात कामे करतो. कोणत्या भूमिकेसाठी बोलावलंय तुम्हाला? अर्थात जाणवी स्वयंवर. म्हणजे नक्कीच गुडघ्याला वाशिंग बांधावं लागेल. काका गुडियाला भाषण बांधायला मी काय वेळ आहे? अरे नाही. अहो माधवरावांची मुलगी जानवी. खड्डे कशी? अहो प्रत्येक गोष्टीला प्रमाण नसतं. प्रमाण नसतं सोडण्याला. त्याला विचार. प्रमाण नसतं माणसाच्या नशिबाला. मग अरे मग लढायचं कशाला? घाबरायचं कशाला? टेन्शन सोडा आणि नाच राहा. शाळा आहे का? कोणी लिहिले? किती पाडलं होतं? आज चोरलाच कुठल्या घरीचं. मी चोर नाही. हे काव्य माझं आहे.
भंग म्हणजे दयानंद बंडोपंत गवळी उर्फ नवकवी पंकज गवळी म्हणजे हा डॅडीचा पुतण्या. ते नाही रे, मला वाटतं लालचा भाचा असावा. काय हो? हा, असा कसा? हो तेच तर गुण आहे. मी एक कवी आहे अभंग नाव असलेला, पण मी एक गवळी आहे. काय ते? अहो मॅडम, लग्नाची प्रॅक्टिस करतोय. का? होळी रे होळी, फुलाची पोळी. लग्नाचा योग जो आलाय, तुम्ही काय बोलताय? मॅडम, लग्नाचं आमंत्रण आले मला. म्हणजे तुमचा बँड चालत मी काय बँड आहे का? मी डान्स मास्टर आहे. काय बोलला तुला? माझं नाव आहे ते. मुकुंद तुकाराम देवधर. चला आता तर विडा उचलल्याची वेडा होशील तू. चालेल, तरी पण मी लग्नाविषयी सांगत नाहीये. बाबा कशाला तो बरोबर ती पहिला नसेल त्यावेळेस. आणि समजा ती हसती नाही तर आपण हसून ना तिला. वेडा कोण आहे? ती आपण हे पहा तिला बघूनच ठेवले. हे पण आपल्याला बघून ती विसरली तर मग घरी जाऊ आणि हजारी करून बसू. शुभ बोलणाऱ्या तर म्हणजे मांडवा दाब लागली. तुम्हाला अजिबात काय बोलू कसं पहिलं सांगितलं. मग बोलवायची का मुलीला? कपाळ मोक्ष करून घ्यायला. काय सांगायला ती? लक्ष नको देऊ त्याच्याकडे. मी काय म्हणतो, आपण मामा किंवा माझा शब्द करतो. म्हणजे काहीतरी लवकरात लवकर विचार लागेल. संपर्क साधायचा कसा? आयडिया इकडे या. चला 1 2 3. अण्णा वगैरे दारू वगैरे घेतलाय तो अण्णा दारू वगैरे घेतलाय कधी. हे खतरनाक आहे हे काम असं केलं. अरे बोल कुया कोला. खतरनाक आहे. आणि मला मामा म्हणतात त्याला मी तुम्हाला ओळखली नाही. हो तुम्ही? मी आदित्य ओळखलं नाही तुम्ही? आमची मुलगी वेडे आहे का नाही येत बघत? त्याला बघून अंगावर येतो सांगून ठेवताय साप म्हणून ना बापडा पण हा मामा आहे ना
चावरा पण काय हो काय तरी विचार करतो. हा? तुम्हाला कोण बोलला असा तुमच्या मुलीची केअर टेकर हा कोण ही बाया काय नाही माझ्या बायका अशी सवय असते बायकांना का कायचा म्हणतात ना आपलं ठेवायचं झाकून आणि नको तिथं बघायचं वाकून. हो ते सगळं राहू द्या हो आणि माधवरावांना बोलवा. हा ना, किती झाली तुम्हाला हा? नमस्कार. झाली का मंडळी? होय होय हेच ते लग्नासाठी आलेले चौघ. हा पण असे उभे का या बसा नको नको राहू द्या. मी माधव इनामदार आणि त्या जान्हवीला पाहिलं का तुम्ही पाहिलं तर नाहीये पण बरंच काही ऐकले तिच्या. हो चांगले बोलतात ते आमची जान्हवी मोठी लागवी आणि हुशार मुलगी आहे. पण काय हो तुम्ही दिलेली तिच्याबद्दलची माहिती एकदम खरी आहे. काही सांगायचं राहून गेलं का? हो असं का वाटतं तुम्हाला अहो उगीच आहे म्हणजे मला चक्कर नको राहिला ना. हो. पण एकदा भेटलो असतो तर बरं झालं. अवश्य तुम्ही एकमेकांना भेटलंच पाहिजे. काय मामा योगेश बुर्टे, मोहन झाडे, सुनील दिवाळे, शंकर भुवन, शांताराम बेंद्रे, गणपती दिवाळे, अनिल बेकरे, शांताराम नायनाक, वसंत भुवन, महेश जुजाम, प्रकाश बहुते तेव्हा दीर्घ व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष मान्य सन्माननीय मोहनजी झाडे साहेब यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आम्ही शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करत आहोत. मी आमच्या मंडळाचे ग्रामीण विभागाचे मार्गदर्शक मान्य सन्माननीय तुकारामदादा पवार साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी मोहनजी झाडे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे आजच्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक विद्याधर शिवणकर साहेब यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार करताना आमच्या वाडी मंडळाचे ग्रामीण ज्येष्ठ मार्गदर्शक तुकारामदादा पवार साहेब आणि त्यांनी आपली कला सादर करून तुमचं मनोरंजन केलंय असं मलाही वाटतंय. ते मी जे काही त्यांना शिकवलं ते त्यांनी योग्य रीतीने पार पाडलेलं आहे आणि अजून पुढच्या अंकात पार पाडतील. कारण एक मोठे कलाकार होते ज्यांना आम्ही नटसम्राट म्हणतो, नानासाहेब फाटक. त्यांनी त्यांचे उद्गार मला आठवतात. ते म्हणाले होते की कोणी आईच्या पोटातून शिकून येत नाही, प्रत्येकाला या जगात येऊन गोष्टी शिकाव्या लागतात. प्रत्येक क्षेत्रात एक नवीन गुरु त्याला मिळत असतो आणि मरेपर्यंत माणूस हा शिकतच असतो. ज्या दिवशी तो स्वतःला समजतो मला सगळं येतंय तेव्हा तो झिरो असतो. तर ह्या पोराला मी तेच सांगितलंय. आज हे पहिलं नाटक आहे. पुढे तुम्ही आणखीन पुढे जा. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. पण कधी पाय वर नको जाऊ दे, जमिनीवरच राहा आणि नम्रतेने ह्या कलेची सेवा केली तर तुमचं खूप लाभ होईल. पुढे तुम्ही आणखी स्पर्धांमध्ये इकडे तिकडे जाऊ शकता. तसंच आमचा ओंकार ओमसाई लक्ष ठेवायचं. आणि मला काय वाटतं हे गावाने चांगले आहेत. अहो दिसतं तसं नसतं म्हणून माणूस मारतो आणि नाही त्याला तर त्याला किडीशिवाय पोचवलं हे बरेच आहे त्या गावात. काय होणार नाही.
आपण काहीतरी उपाय शोधूया. अहो, सण झाला मग तो आयडिया पचास. आयडिया कसं काढताय? चालू कसं करायची? तुमच्याकडे काही उपाय आहे का? उपाय तर काय? हा, त्या बालाकुमार आहे ना, त्याचा भाचा श्रीपती हा तिकडे मुंबईला म्हणे हे रोजके तपासणारी लागतील कामाला. हा त्याला दाखवूया काय म्हणजे आपल्याला. असं आहे का? बराबर करतो. मग जाऊ दे सापाला खेचायचं म्हणजे त्याच्यासारखंच वागावं लागतं. त्या काय तर म्हणतात ना, अवघड जागेचा दुखणा आणि त्याची मारल्याशिवाय काय नाही. साहेब या येणाऱ्या ह्याला चांगला धडा शिकवा. आता गावातलं त्यांचा नाश्ता करून टाका. म्हणजे काय होय, नाग दाबला की शाम उघडा. अरे ठीक आहे, आता कोण कोणाचं नाक दाबतीया आणि कोण उघडा पडतीया. अरे तेच बघतो मी. अरे गुलाबराव पाटील म्हणतात मला आजपासून मला भराना कामाला लावलेत आम्ही. कसं बोला? या आता. आता येतो पण परत येईल तर या गावचा राजा बनूनच. अरे मग बघतो ना कोणाची भीषण आम्हाला अडवायची. आरामी म्हणजे मुगात राम आणि राक्षसी का. आली ना आली, आता तुझी भारी आहे. अरे आजपर्यंत या गावचा सत्यानाश केला आणि पाटलाच्या खुर्चीला चिटकून बसतात. पण आता धोब्याचा कुत्रा उकिरड्यावर गेला अशी गत होणार आहे तुझी. तवा शपथ जास्त पाऊल जरा नाहीतर भोगाया लागतील कर्माची फलं. याचा बदला घेतला बिगर राहणार नाही. अरे पाटलाची आवडा नाही चौथा बुडालो तर तुम्हाला मी घेऊन बुडी. अरे मग बघू कसा गावचा उद्धार होतो तो. येतो राम राम. तुला काय करायचं तिकडं कर. हा आमच्याच घरात येऊन आम्हाला धमकी देतो. समजतो का आपल्याला हा? हा? आपल्याला जीवच द्या पण. तो आता आपला डंक मारायचे राहणार नाही. अहो पण तो जावण्याआधी त्याच्या विषयाची दात आपण काढून टाकू. म्हणजे काय होय, त्याची दोरी होय. मारायचे कसे? हा सगळा मी बघा. हवा शंभरी भरली आहे त्याची. तेव्हा तो आता संपायचा. कारण जो वाईट काम करी त्यालाच घरी जेलची वाढी. हा पण तेव्हा आपलं तुम्ही जाणूचा काय करायचं आहे का बघा. ठीक आहे. तुम्ही असं करा, तर डॉक्टरांना घेऊन या. त्यांची फी काय फी असेल ना ती घेऊ आपण. पण काय ते आपल्यासमोर होऊन या. होय होय असं म्हणता. मग मी त्यांना घेऊनच येतात. हा माझं गाव आणि माझी जाण या दोघांनाही वाटत. पण हे असं कधीपासून होतं त्यांना? अहो कालपासूनच. असं का बरं झालं असेल त्यांना? ते मलाही काही कळत नाही. मला वाटतंय लग्नाच्या विषयामुळे सुरुवात करायचं त्यांना. तो लग्नाच्या विषयाने आनंद होतो, वेळ लागतो. कधी कधी उलटाही परिणाम होऊ शकतो. हो, शक्यता नाकारता येत नाही. हो असं कसं होईल? तुम्हाला कोणाला लागले का वेळ? नाही, पण लागेल्याची भीती वाटते आम्हाला आणि म्हणूनच आम्ही तो जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला क्षमा करा, आम्ही मजबूर आहोत. तरी तुमच्या दुःखात सहभागी आहोत. तुम्ही इथून जाण्याचा निर्णय घेतलात कारण तुम्हाला जाणवीच्या वेळाची भीती वाटते. कोण आहे वैभवच आहे ना तो. वैभवच आहे. वैभव रोल केला. वैभवचा रोल केला ना तो. असं काय करता? बोललं आहेत ना, आपण नीट बघा. म्हणजे ती सोड. हा.
तुम्ही डॉक्टरच आहेत ना? काय म्हणाला डॉक्टर? अहो डॉक्टरच आहे. डॉक्टर मासावी म्हणजे मनोज सायनाथ अहो वा मुंबई. काय म्हणाला झुटे? अहो ते तर आम्ही बाहेर काढून आलोय ना. इंटरेस्टिंग. एखादा कानपूरचा प्रॉब्लेम आहे तर दुसरीकडून नागपूरचा. सगळे पण तरी सोलापूर कोल्हापूर आणि जमशेदपूरला आमच्याच नावाचा धबधबा आहे. काही की नाही डॉक्टर? इकडेही वेड्याचा भरणं आहे की काय? काय म्हणताव? म्हणजे काय? पेशंटला ताबडतोब म्हणा. काय म्हणतोय मी? काय पण ध्यान जेंटलमॅन, डॉक्टर नेहमी स्टेटस्कोप वापरतात. मॅन नव्हे. एवढं कळतं आम्हाला. काय मामा हे खरं डॉक्टर आहेत ना? माझ्यावर संशय घेता. मोठी कामं कधी करत नाही. टाकायचा म्हणतात बाप जातो नाही तर आयशीला. आपला कारभार आहे. आपल्याला अजिबात जमायचं नाही. काही म्हणताय? मग दुसऱ्यांच्या आईला मातोश्री म्हणत असाल. मला तर तुम्हीच सगळे वेडे वाटतात. पेढे ते कशाला? पेशंट बरा झाला की वाटत. मामा यातला पेशंट कोण आहे? हे पेशंट ना. पेशंट हात आहे. अजिबात द्यायचं नाही. अहो आमच्या एका पेशंटला अति भातामुळे हात वायू झाला. बस कशाला? ॲम्ब्युलन्स मागू. आर यू रेडी? पेढे हो कशाला? पेढो झोपू की पेशंटला? मामा काय घेऊन या तिला? कुठं चाललाय? हो मामा काय चाललंय तुमचं? जरा थांबा. नाही तर आजची घाई याला मसला देईल. तसा काहीतरी व्हायचा. अहो मामा आता जर तुम्ही गेलात नाही ना तर मात्र नक्की तसंच होईल. चक्की खाण्याचा अतिरेक झाला की पोटाची चक्की बिघडते. म्हणून पतीला तेवढेच खावे आणि रुचेला तेवढेच बोलावे. काय म्हणताय? वाह खरं तास बोललो मग तुम्ही. मामा काय घेऊन या तिला? काय म्हणाला? जेवून घ्या. बंद करावं सगळं. आपण कोण? हो हेच ते माधवराव इनामदार म्हणजे पेशंट आहे पेशंट तिचे वडील. रिलॅक्स. एवढे काय ओरडताय? माझ्या मुलीला बरं कराल ना तुम्ही? जे माझा ते देईन मी. मी मागाहून काही घेत नाही. कर मग माझं. माझी फी फक्त 10,000 रुपये. कर मग माझं. कर्ण अहो मोटर केव्हाच नेला महाभारताच्या युद्धात. डॉक्टर प्लीज नीट ऐका. अय्या ओरडताय कशाला? ते काही पहिले नाहीये. कानाचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पाहिजे हा डॉक्टर. माधवराव पण काय झालंय? ही कोण आहे? तुम्ही माझ्या काही अटी आहेत? तुमच्या सर्वांची मागणी आहे मला. अहो, आधी आधी आहे का? मान्य करा. पेशंटला तपासताना मला पूर्ण शांतता हवी. अहो पण जर पेशंटच गडबड करणार असेल तर काय झालं ते? हे कुठे घेऊन चालतो डॉक्टर? योगच घेऊन याला काय इलाज? नाही, इलाज एकच. बस खाली असू दे शांत बस जरा. दुसरा उपाय आहे का? पप्पा
हे बघा मी काय म्हणतो वाल जरा तिच्या मनासारखं करूया. अहो नाही तर काय तेल पण जायचा आणि तूप पण जायचा आणि हातात यायची घंटा. आपण आम्ही हा त्याला बोलताय काय खरं तेच सांगतोय. त्याला बोलवायला झालं का पोलीस वाले सगळं वाटतं. सिक्रेट पोलीस. जबरदस्त नाटक लिहिलं आहे. करून तयार राहायचं. अरे पण येण्या जाण्याचा खर्च तर केलं की नाही. अरे लग्नाची हाऊस कोणाला आपल्याला ना. खर्च कसला मागतोस त्याला हे म्हणजे असं राहिलं की कर्म देतो आणि वय खाऊन येतो. वेगळा घाट आणि पोरगी मारते बोच्यावर घाट. चांगलं काय मामा माणसं शिरला. अरे मला काय वाटतं त्या दोघांचं प्रेम आहे ना. मग आपण चौघी का मिळत होतो. त्यापेक्षा आपण त्यांना मदत केली तर काय करूया त्यांच्या लग्नात बडगिरी करूया. कॅटरिंगचं काम करूया. त्यापेक्षा आपण बँड वाजवूया. म्हणून तरी काय करणार आपण. काही करायचं नाही तर तुम्ही सगळ्यांनी चांदणीचे भाऊ म्हणून वागायचे. बाबा तुम्ही काय करवलीचं काम करणार. कारण आपण सगळ्यांनी तिच्या लग्नात वराड म्हणून मिळवायचंय. ते ठीक आहे पण आम्ही या विधीचे भाऊ बनणार काही नाही तर आम्ही सुद्धा वेळे व्हायचो. ताई, आता सांगायचं तर सगळ्यांना. हो मॅडम ती काय बनणार आहे. इकडे या सांगते सगळं. हे सगळं असं आहे कळलं? येस मॅम. इंटरेस्टिंग दिसत आहे. तुम्हाला वाटतं हे सगळं नीट होईल. Yes. माझी खात्री आहे. फक्त तुम्ही सगळ्यांनी मी सांगेन ना तसंच करायचं. कागबाई ऐका तर. एक फोटो काढणारा तर दुसरा हाय नाट्या, तिसरा भिकाडा कवी तर चौथा डान्सर फाटक्या. अगं मग जमून घे की. यांच्या बरोबर जमायचं. अरे रेल्वे सिस्टर. डॉक्टर त्याने एक फोन आला. एका महत्वाच्या कामासाठी त्यांना मुंबईला परत जावं लागलं. त्यांनी मला सर्व समजावून सांगितलंय आणि ही केस सिस्टरला हँडल करायला सांगितले. मी माझं काम ना अगदी चोख करेन. आता वेळेपणा नाही करायचा. आता सगळं काही ठीक होईल. ठीक आहे तर सांगते तसं नीट कर. तिचं नाव जानू आहे जानवी आहे हे लक्षात असेल तुझ्या. नाही हो विसरलो. सॉरी बरं का. आता मी तिचं नाव अगदी व्यवस्थित घेतो. उखाडा घ्या ना उखाडा. ते सांगते रथाच्या घरसावर राम भक्त माणूस रथाला जोडले. अब्दुल घोडे
म्युझिकचा. माझे दिल खुश केलं तुम्ही आमचं. हो, तुमचं प्रेम भारी, तुमचं वेळ भारी आणि वेळाने झपाटलेली तुमची लव्ह स्टोरी हो ती तर लयच भारी. चौकशी करायला आलो होतो. बोल माझं नाव. हो आमच्या पोराला येटव सरपंचाचा किताब मिळवून द्या. हे सांगा आलो होतो त्या निवडणूक जिंकून त्याने बेलाचा सरपंच व्हावं. इनामदार आमच्या वाकडे शिरू नका. आवडले भारी पडेल तुम्हाला. सरळ नाही गावलं तर वाकड्या रीतीनं आवाज हासिल करतो आम्ही. अंदाज लावलं गाणं असेल बोलतो का. प्रेमाच्या माणसांसाठी जीव सुद्धा देवतो पोरगा. मला कसं पडलं माझ्यावर तुमचा झालेला वाद आणि आपला म्हणून तर तू वाचला. म्हणजे ती सिस्टर नव्हती. गुलाबरावाला पकडण्यासाठी तिला हा रूम घेतला नव्हता. आणि इथं वेट आणि तो डॉक्टर आपण सगळा बनवला तो. आणि तो डॉक्टर म्हणजे वैभवच होता. आणि हिचे वेळ म्हणजे तुम्ही रंगलेल्या त्या स्वयंवर आम्हाला केलेलं नाटक होतं. पण त्यात कोणताही बनाव नव्हता. तो फक्त प्रेम मिळवण्यासाठी केलेला शुद्ध हेतू कसला मला बनवण्याचा. भाई
काढूया लग्नाचा मुहूर्त काढूया काय बघू कोण आहे आता? चालू द्या बंद करून टाका. वैभव अभिनंदन अभिनंदन भागातला मी आणि विराजी काय करते माधवराजी अरे ह्या माणसाने ऐकलंय काय लग्नाची गडबड आहे आता मला निघा हवा हा बाबा मी येतो आता हा चला वैभव शब्दी लग्न केली आणि समोर बघ ते सगळेजण बघतायत आपल्याला ते तर आपलेच आहे नमस्कार मंडळी तुमच्या आशीर्वादानं जमलं बरं का आमचं आता अक्षता पडल्या की झालं पण मात्र यायचा लग्नाला कारण बऱ्याच आले मिळाले मला थोडीशी वेडी आहे पण गोड आहे सांभाळेन मी पण तुम्ही मात्र नक्की लग्नाला यायचं चला